विद्यार्थी मित्रांनो, बॅच इंट्रोडक्शनच्या एका नवीन भागात आपलं स्वागत आहे. खरं तर ही जी सध्या घडीची 2025ची टेस्ट बॅच आहे, ही एकूण 20 मुलांची आहे. एकाच फ्रेममध्ये सगळे मुलं मुली येत नसल्यामुळं आम्ही मुलींचं वेगळं इंट्रोडक्शन आणि मुलांचं वेगळं, जेणेकरून सगळे मुलं फ्रेममध्ये आले पाहिजे. तर ह्या बॅचमध्ये मुली जास्त आहेत, मुलं थोडे कमी आहेत. तर आपण यांचं इंट्रोडक्शन घेऊ. शिक्षण अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तुमच्या आयुष्याचं दारिद्र्य तुम्हाला संपून टाकायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असेल तर तो शिक्षण आहे. या जगामध्ये जादू आहे की नाही याच्यावर चर्चा होत राहते, परंतु शिक्षणासारखी जादू नाही असं आम्ही वारंवार यांच्या मनात बिंबवत राहतो. विद्यार्थी म्हणून आपल्या हातामध्ये फक्त 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे डिसिप्लिन, एक म्हणजे हार्डवर्क. आणि कोणत्याही यशाची ही गुरुमंत्र आहे. तर हे सगळे मुलं यावर्षी टेन्स बॅचमध्ये जॉईन झाले. 1 जून ते 1 मार्च असा या टेन्स बॅचचा कालावधी आहे. आम्ही 31 मार्चला आमच्या जुन्या विद्यार्थ्यांमार्फत 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आमची पॉम्पलेट पोहोचवली होती. त्यापैकी काही विद्यार्थी आहेत जे बरोबर 1 जूनला आलते. ह्या बॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा कृष्णा ज्ञानेश्वर उकार्डे आहे. हा मागच्या वर्षी 3रीला असताना आमच्या नवोदय फाउंडेशनचा विद्यार्थी होता. नवोदयमध्ये त्याने इतकं भारी केलं की त्याने कोणाला जिंकू दिलं नाही. हालाकी त्या बॅचमध्ये 4थीचा विद्यार्थी झाला, त्याला सुद्धा जिंकू दिलं नाही. आणि उत्तरोत्तर याच्या मनामध्ये एक मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. यावर्षी जर तो 4थीला आला तर आम्ही एक छोटासा प्रयोग करण्यात ठरवलं की 6वी 7वीच्या या बॅचमध्ये कृष्णाला बसवून बघू. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मग खाली 3री 4थीची फाउंडेशन बॅच होतीच, मला तिकडं रवानगी करू. 100 क्रियापदांची चार्ट दिली. मागच्या वर्षी 30पर्यंत पाडे, 30पर्यंत वर्ग, गण, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द असं बरंच काही पाठांतर केलेल्या कृष्णाला क्रियापद पाठ करणं काही जड नव्हतं. कारण की या 100 मधले 50 क्रियापद तर आपण फाउंडेशनमध्येच घेतलेले होते. सीट म्हणजे बसणे, लेट म्हणजे करू देणे, गो म्हणजे जाणे. मग राहिले होते 50. अभ्यासाची वृत्ती असलेला कृष्णा ह्या बॅचमध्ये अतिशय सावधगिरीने उतरला. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन या इंग्रजी म्हणीनुसार त्याने पहिल्या धडाक्यात 7वी वालेला जे जमलं नाही ते तरी करून दाखवलं. किती पडले होते 100 पैकी? 100 पैकी 100 पडले. 95 वर पडलेल्यांना रोख 100 रुपयाचं बक्षीस अशी घोषणा आधीच झालेली होती. तो आला आणि काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये 100 पैकी 100 क्रियापद तोंडपाठ सिक्वेन्सनुसार. म्हणजे आमचा क्रम आहे, 1ला बिकम आहे आणि सगळ्या शेवटी कॅन्सल आहे. सगळ्या शेवटी लिव्ह आहे, कॅन्सल नाही. अच्छा, त्या प्लसच्या ह्याच्यामध्ये कॅन्सल आहे. अच्छा, 100च्या मध्ये लिव्ह आहे. लिव्ह म्हणजे सोडणे किंवा निघणे. आजही जर तुम्ही कृष्णाला उभं केलं तरी तो तुम्हाला त्याच सिक्वेन्सनं क्रियापद सांगू शकतो. इतकंच नाही तर 44-45 वर एखादा विद्यार्थी थांबला तर तो हेही सांगू शकतो की 45व्या नंबरला हे क्रियापद. आणि मग काय होतं, एकदा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सची हवा भरली गेली की पुढचा सगळा प्रवास तुमचं ते कॉन्फिडन्स करतो. कृष्णाचे तसं झालं. 200 क्रियापद. आतापर्यंत आम्ही 143 क्रियापदावर आमचा 7 महिन्याचा कोर्स चालवायचो. यावर्षी या सगळ्या हुशार मुलांना पाहून आणखी 57 क्रियापद बनवली आणि क्रियापदाची संख्या 200 झाली. आणि आमचं ठरलं होतं की जो विद्यार्थी 200 पर्यंत क्रियापद पाठ करेल त्याला 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मेडल दिलं जाईल. यावर्षी 5 विद्यार्थ्यांनी ते मेडल जिंकलं. 5 पैकी मुलं किती आहेत? 3 मुलं असतील. 5 पैकी 2 मुली आहेत. कोण? एक दिव्या आणि जान्हवी आणि 3 मुले. त्या 3 मध्ये एक आहे कृष्णा उकार्डे, स्टँडर्ड 4, वर्ग 4.
माझ्या तरी अनुभवानुसार आता याच्यामध्ये 7वीचे विद्यार्थी, हा शिवराज किती पाठ झाले बाबा? दंड भरावा लागला नाही? किती पडले होते? अच्छा तुमच्या सांभा म्हणजे हा 7वीला आहे. सांगायचा अर्थ असा आहे की बा या कोर्सला वयाचं बंधन नाही हो, या कोर्सला मेहनतीचं बंधन आहे. कृष्णाला 200 क्रियापद पाठ झाले आणि सांबाला 100 सुद्धा झाले नाही. हा फरक आहे. आणि लगेच गोड मिळवलं. तर कृष्णा उकाडीकडे बघितलं तर शैक्षणिकदृष्ट्या याचं भविष्य खूप उज्ज्वल दिसतं. त्याच्या घरामध्ये आईवडील फार शिकलेले नाही आहेत. असं नाही बा आईवडील खूप उच्च शिक्षित आहे म्हणून त्याची मुलं, साधारणतः तुझी आई किती शिकलेली असणार आहे? 7वी 8वी फक्त का जास्त शिकली? किती? 10वी नॉर्मल आहे. पण हिची आई इतका अभ्यास करून घेते की प्रचंड. आज जे काही याला यश मिळाले याच्यामध्ये याच्या आईचं खूप मोठं योगदान. तर हा या बॅचचं आविष्कार आहे आमचं. म्हणजे 4थीच्या मुलानं हे दाखवून दिलंय की जर अभ्यास केला तर हा कोर्स काही फार अवघड नाही. तर असा हा आमचा आहे. त्याच्यानंतर ह्यो आहे आमचा योगेश टोपे यांचा मुलगा सोहम योगेश टोपे, यावर्षी 7वीला आहे. मागच्या वर्षी 6वीला असताना तो टेस्ट बॅचमध्ये आला आणि 1.5 महिन्यात एलिमिनेट झाला. म्हणजे हा त्याचा 2nd अटेम्प्ट आहे. मागच्या वर्षी काही सुधारणा, क्रियापद पाठ व्हायला काही समजा परीक्षेमध्ये पण लाईटली घेत होता. या वर्षी त्याच्या वडिलांनी फोर्स केला. आम्ही तर बंदीत घातली त्याच्यावर की आता सोहमला घ्यायचं नाही. परंतु वडिलांसोबत मैत्रीचे संबंध असल्यामुळे ते म्हणले अशी काही बॅन फिन करू नका, आमच्या मुलांना घ्या. याच्याकडून त्यांनी लिहून घेतल्या का प्रकारे बाबा तू अभ्यास करशील घ्या, म्हणलं मी करतो. मग काय होतं, मग आला आणि जुन्या अनुभवाच्या जोरावरती सगळे क्रियापद वगैरे पाठ केले. त्यानं सुद्धा 200 क्रियापद पाठ करून या बॅचचं मेडल मिळवलेलं आहे. आता अशातच 50 गुणांची आमची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा त्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक मिळवला यातच सगळं आलं. पुढं या बॅचचा टॉपर विद्यार्थी असण्याची शक्यता म्हणजे सोहम आहे. कधी कधी तर वाटतं की 8 फेब्रुवारीला ट्रॉफी सुद्धा सोहमच्या हातात राहील. पण मुली म्हणल्या सर जवळ या बॅचमध्ये मुली आहे तवर सोहमला जिंकू देणं शक्य नाही. आणि मुली तर मुली असतात, मग मुलांपेक्षा मुली हुशार असतात असं आपण माणूस चलतोच. आता मुलींच्या हातात आहे सोहमला जिंकू द्यायचं का नाही. परंतु एवढं तर खरं आहे बाबा, कालच्या परीक्षेत सोहम जिंकला. त्याच्यामुळं आता मुली नुसतं म्हणतात, म्हणायला अर्थ नसतं, करून दाखवायला काहीतरी अर्थ असला पाहिजे. त्याच्यामुळं म्हणून दाखवू नका, करून दाखवा असं आपलं ब्रीद वाक्य आहे. तर असा सोहम आहे, याला मी खूप पूर्वीपासून ओळखतो. 4थीला असताना त्याचा भाऊ ट्युशनला यायचा. याचे पडलेले दात पाहिलेले. 3री 4थी म्हणजे ना मुलांचे सहसा दात पडतात. तर मी खूप छोटा सोहम बघितलेला आहे. 3री पासूनच इतका शार्प माइंडेड विद्यार्थी होतो. मला सतत वाटायचं की एक दिवस याने आपल्याकडे यावं आणि स्वतःची गुणवत्ता दाखवावी. मागच्या वर्षी त्याने मिस केलं, पण या वर्षी तो आता पूर्ण त्वेषाने आलेला आहे आणि दंड थोपटून म्हणतो की देखा जाएगा, ये तो बस ट्रेलर आहे, पुरी पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आता बघू. पुन्हा बार्किंग डॉग सेल्डम बाईट सारखा प्रकार आहे. बोलून दाखवायचं नाही, करून दाखवायचं. हा माझ्या बाजूला आहे. आता 10 म्हणजे दिवसानंतर इलिमिनेशन आहे. खरं तर ते 15 ऑगस्टलाच होतं, पण ते आता हुकलं ते 15 ऑगस्टमुळं. स्वातंत्र्य दिनाचा विजय असो नाही का. तर आता स्वातंत्र्य दिनाचा विजय झाला म्हणून माझ्याजवळ येऊन बसला, नाही तो गायब होत होता. जसं नाही का रातची एखादी चांदणी अशी येते लगे अशी गायब होती, तशी. तर आता भैया 7वीला आहे. मागच्या वर्षी होता, मागच्या वर्षी बेसिक पण जमलं नाही. त्याच्या चुलत्याचा एवढा फोर्स आहे की आमच्या घरच्या विद्यार्थ्यांनी शिकावं. पण आई वडील चुलते काय करू शकतात, फक्त फीज भरू शकतात, तुम्हाला वेल क्वालिटीची स्टेशनरी आणून देऊ शकतात. घरचे अभ्यास तर नाही करू शकत ना. याला वाटतं अभ्यास घरच्यांनी करावं असं आहे. अभ्यास ह्यो म्हणतो सर या जगात हे काय सगळं पाहिजे होतं, अभ्यास नसता पाहिजे.
किती बरं झालं असतं. अशी टेंडन्सी भाई आदित्यची. हालाकी याच्यामध्ये याला वाटतं ट्युशन लावावी वाटतं, पण ट्युशन लावून अभ्यास नाही करायचा, आज काय चालेल. आणि ज्ञानदान CC मध्ये तर अभ्यास करावा लागतो आणि दंड भरावा लागतो. एवढे दंड भरले किती रे बाबा, 100 रुपये किती क्रियापद पाठ झाले ते बघा, किती भारी वाटतं. म्हणजे एकीकडं 200 क्रियापद पाठ करणारा चौथीचा कृष्णा आणि एकीकडं 200 पैकी 27 क्रियापद पाठ असलेला आदित्य परमेश्वर आलू रे. क्या बात. पण असं काय जड आहे बरं त्या क्रियापदामध्ये, ते पाठच होत नाही. म्हणजे कृष्णाला पाठ होत तुला पाठ होत नाही, याच्या मागं काय? याच्याकडे काही गोळी गिळी काय मेडिकल मधून आणलेली का काय भानामती आहे की बस? तस काही नाही ना. मग तुला काय प्रॉब्लेम आहे क्रियापद पाठ करायला? जीवावर येत आज कसं तर ह्यो आदित्य मस्त मौला विद्यार्थी हो. शाळात बी त्याला वाटतं बा 15-20 मिनिटं आपला हाजरी घेऊस तर परिपाठ होस तर आपलं शाळा असली पाहिजे. नंतर सर म्हणवे मुलांना जा घरी. सगळ्यात जास्त आनंद यायला वाटेल मुलांना जा घरी म्हणतात. काय रे हां, तर असं आदित्य आहे. तर आदित्याला सल्ला आहे आमचा की बाबा तू खूप अभ्यास कर, तुझ्या चुलत्यामुळं तुला भविष्यात खूप स्कोप आहे. पण जर आपणच शिकलो नाही तर काय करणार आहे आपले चुलते आपल्यासाठी, आहे ना. हाय बा सर्वज्ञ रामेश्वर रोडे. ज्ञानदान CC ज्या विद्यार्थ्यांच्या शोधात आहे त्या विद्यार्थ्यांपैकी आयडियल विद्यार्थी म्हणजे सर्वज्ञ. आम्हाला खूप कमी विद्यार्थी आवडतात आणि आम्ही त्यांच्यावर जीव वळवून टाकतो असा विद्यार्थी म्हणजे सर्वज्ञ. आणि जे विद्यार्थी आम्हाला आवडतात आम्ही शेवटपर्यंत त्याला सोडत नाही, तसा सर्वज्ञ. मागच्या वर्षी 5वीला पातोडच्या एका शाळेत ॲडमिशन घेतलं. आम्ही मध्यातून त्याला परत आणलं, ट्युशनला आला. म्हणतो ना आपण एखादा हिरा असतो ना, हिरा तो अंधार पडला की चमकतो, उजेडात तर चमकतोच, पण अंधार झाला की तो त्याचा प्रकाश करतो. पहिल्या 8 दिवसातच कळून चुकलं होतं आम्हाला की सर्वज्ञ कॅची दे. जेव्हा 10th मध्ये आला त्याला धिंगाणाच करून टाकला सगळा. 100 रुपये किती पडले भैया तुला? 100 पैकी 100. नंतर पुन्हा एक 64ची चार्ट होती, 64 पैकी 64. म्हणजे हे अशा विद्यार्थ्याच्या शोधात येतात. आणि मग 100 विद्यार्थ्यांना शिकवायचं एकीकडं आणि सर्वज्ञ आणि कृष्णासारख्या 2च विद्यार्थ्यांना शिकवायचं एकीकडं. हे आमचं तत्व आहे. 100 विद्यार्थ्यांना शिकवायचं, 2ला शिकवायचं, पण त्यांच्यामध्ये अशी कॉन्फिडन्सची हवा भरायची की महाराष्ट्रात कुठंही गेले तर त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला पाहिजे. सर्वज्ञबद्दल तर बोलायला लई खूप आहे. मागच्या वर्षी द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट ऑफ द बॅच अशी स्पर्धा घेतली, त्याच्यात सुद्धा तो झाला. म्हणजे कशातच कमी नाही. आणि या वर्षी जेव्हा फायनल परीक्षा होईल, मला आज ऑगस्टमध्येच वाटतं सोहम टोपेला अगर किसी से खतरा है तो वो रोडी से खतरा है. सार्थक रोडी 2023ला असताना आम्ही त्याच्याबद्दल एक वाक्य म्हणलो होतं, रोड तयार आहे चलते रहो. याला तर आम्ही म्हणतो रोड नाही, महामार्ग तयार आहे चलते रहो. आणि ह्यो तो चालणारा नाही, ह्यो उडणारा विद्यार्थी आहे. तर त्याच्यामुळं या बॅचच्या आमच्या आदर्श विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी म्हणजे सर्वज्ञ. त्याच्या बाजूला ह्यो सार्थक गुंडे 7वीला आहे. स्वतःची इच्छा नाही पण वडिलांची इच्छा. ईश्वरी आली आणि ईश्वरी जिंकली म्हणून त्याच्या वडिलाला वाटलं व आमच्या सार्थकला बी घ्या. सार्थक आला. सार्थकला पण ईश्वरी सारखी चार्ट दिली. किती पडले सार्थक? 39. पासिंग होतं 87ला. लगेच 100 रुपये नोट आणून दिली, दंड भरला. नंतर तर 4-5 हजार घेतल्या झालं का मग काही? मला तू सांग बरं, काय असं जड काय चाललं? म्हणजे इंग्रजीला आपण घाबरलो ते म्हणजे लईच खतरनाक भाषा आहे. ह्यो आहे आमचा शिवराज गोकुळ तावरे. 23-24 आई मधून सुरुवात केली, त्याच्यात चांगलं केलं. माझून काढलं. वडील म्हणले यार त्याला तुम्ही काढून काढून राहील. त्याला म्हणलं बाबा मी त्यांच्या वडिलाला किंवा गोकुळ भाऊ
याचं बेसिक सगळं झालं. आता ह्यो कधी एकदा 6वीला जातो त्याची वाट आम्ही पाहू राहिलो. कितीला गेला भाई तो आता? 7वीला. तर ते 6वीला मागच्या वर्षी तर काही आला नाही. मागच्या वर्षी पण ते बेसिकच चालू होतं. ह्या वर्षी आला, नुसतं शरीराने वाढला. मेंदू अभी भी बच्चे जैसा है. ते कोणतरी म्हणतो ना, दिल तो बच्चा है जी, इसका दिमाग तो बच्चा है जी. मी असं का म्हणू लागलो? किती पाठ झाले भाई तुझे? सांगा तू रिकॉर्डिंग सांगा, ऐकू दे. 100 पैकी किती पडले? 87 पडले. पासिंगला होतो 72ला, म्हणजे दंड भरावा लागला नाही. नंतरच्या चार्टमध्ये किती पडले? 64च्या चार्टमध्ये किती पडले? 19. त्याच्यानंतरच्या प्लसच्या चार्टमध्ये किती पडले? 43चे चार्ट होते, किती पडले? 22 पडले. सांगायचा एवढाच अर्थ आहे की शिवराज खूप लाईटली घेतो. त्याचा भाऊ IIT करू राहिला आणि याचा भाऊ इथं काहीच करेना. याला वाटत असेल की बाबा एक भाऊ IIT करू राहिला ना, मग आपण आपल्या शेतीतच IIT आहे. शेतीच करायची, काही करायचं भाई पुढं? शेतीच करायची. बरं, शुभेच्छा आहे, घाबरू नको. आपण दोघं गावातच, काही अडचण आली इंग्रजीची आपण आहेच. कृष्णाचं तुम्ही ऐकलं जाता, ऐक नाही. हे इकडे बा आरा असं वाटतं की बा याच्याबद्दल भाषणच देऊ नये. मध्यंतरी तुम्हाला माहीत असणार आहे 2020 आणि 21 असं 2 टप्प्यात कोरोना येऊन गेला. कोरोनामध्ये काही लोक गेले आणि काही जे जगले त्यांचं मन गेलं. त्याच्यापैकी एक विद्यार्थी म्हणजे संभाजी शिवाजी साखरे. अरे त्याचे वडील म्हणते, सर जाऊ द्या, कोरोनातले मुलं आहे आमचे. का? हे दुसरे मुलं नाही काय कोरोनातले? तुम्हीच कोरोनातले आले काय? हा अभ्यासच करायचा नाही अशी टेंडन्सी. असंच आहे ना, अभ्यास म्हणलं की असं वाटतं कोणी काढणार या शाळा, मला नुसतं काळावं शाळा काढणार माणूस. असं आहे डोक्यात. ट्युशनला यायचं, सगळ्यात मागं बसायचं. 1ली ते 7वी शाळेत तू मागच बसतोय ना, आणि ट्युशनला पण सगळ्यात मागच बसतो. पुढं यायचंच नाही, कारण पुढं येण्यासाठी करावा लागतो अभ्यास. आता आमची 50 गुणाची परीक्षा झाली, राजाला मार्क पडले 8.5, आणि त्याच्या मागं आमची परीक्षा झाली. राजा किती पडले होते? 9.5. म्हणजे 9.5चं भाऊ 10 नाही झाला, 8.5. आता पुन्हा वडील म्हणले की सर 10 दिवसाची संधी द्या. 10 काय 15 दिवस दिली. आता 10 दिवसानंतर काय होईल? फार फार तर 8.5चं काय होईल की डायरेक्ट धमाका होतो बाई. किती होईल? किती होईल? 100ची चार्ट होती, त्यात किती पडले होते? किती पडले होते? आणि दुसऱ्या चार्ट मध्ये किती पडले ते पण माहित नाही. किती? 64 पैकी. आणि आपण येऊन कुठे बसलो? 10th बॅच मध्ये, जिथं म्हणजे सगळा भाग मेंदूचाच वापरावा लागतो. तिथं आपण बसलो आणि 64 पैकी पडले 3. माय आणि मी आणि आय याच्यातला फरकच समजा की नेमकी प्रथमा कोणती आहे, द्वितीय कोणती आहे, षष्टी कोणती माहिती, एष्टी माहिती तेवढी रोडवरची आहे का नाही? थांबा, षष्टी आले काय, नवीन षष्टी आणली, एष्टी तेवढी माहित होती. आता पुढं प्रश्न येतो की धिस इज माय पेन, तिचं येतं षष्टी विभक्ती बाळका. राजाला हेच कळत नाही काय षष्टीन काय आय कोणतं माय. त्याच्या मायला म्हणतो जाऊ द्या ट्युशनला, असंच आहे ना. आणि त्याच्या बाजूला एखाद्या ट्युशनच्या नशिबी हुशार विद्यार्थी यावा का असेच षष्टी एष्टीवाले यावं हेच मला कळत नाही. स्वामी हा स्वामी येऊ पण गेली 3-4 वर्ष सलग बेसिक होता. आला तेच एच आ ए किंवा डबल एचा इमारतीचं आय उकळीचं उच यू. पुन्हा 6 महिन्यानंतर परत ट्युशनला. भया तू नव्हता?
पण त्याच्या आधी होता ना तू, तेच पाठ होतं की नाही? अच ए, आच ए किंवा डबल ए. पुन्हा आजू आला, पुन्हा सुरुवात तीच, इडी लिंबूच्या ईच डबल ई आणि येडक्याच्या येच ए आयरणीचं ए आहे. या वर्षी आता आम्ही विचार केला बा, सातील गेला, मोठा झाला, हाईट मोठी झाली, डोकं मोठं झालं, हातपाय मोठे झाले, डोळे मोठे झाले, बसला 10th बॅचला. वडिलांनी 3000 रुपये ॲडव्हान्स फीस आणून भरली हो. चार्ट भेटली भाई, किती पडले? 87. तुला 87 पडले का? 86 पडले. दंड भरला नाही? भरला. तर असं नंतर 64 मध्ये किती पडले? 29. आणि 43 मध्ये किती पडले? मला नाही माहिती. म्हणजे इथं काय चालू आहे? बरं, नुसतं येतेत माग बसते, त्याला हेच कळत नाही पुढं दॅट काय आहे, धिस काय आहे आणि दोच काय आहे. जाऊ द्या म्हणजे ते काय चालू आहे, जाऊ दे. ते पुढचे रो मधले जे ग्रीन झोन मध्ये ते पाहतात, आपण तशी बी रेड झोन मध्येच येत आहे की नाही. आपल्याला लाल पडतात आपल्या अंगावर टाकलेला आहे, कमी बी जा सकते. आता यांना दिले 10 दिवस. 30 ऑगस्टला पुन्हा परीक्षा होईल आणि ह्या बॅचमध्ये राहतील की नाही याचा फैसला होईल. आणि सगळ्यात शेवटी माझ्या बाजूला मानव विजय गुडे. 1 जूनला आला, मध्यंतरी 15-20 दिवस पुन्हा सुट्टी घेतली. परंतु हा आमच्या नवोदय फाउंडेशन विद्यार्थी राहिलेला आहे. हा 3री 4थीला इतका भारी विद्यार्थी होता का याला 5वीला आम्ही अंबडला गुरुकुलमध्ये पाठवलं होतं. मला तर स्वप्न पडत होतं की 100% मानव नवोदय लागतं. कारण की 3री 4थीची बुद्धिमत्ता मी बघितलेली होती ना, एखाद्याचं पाहिल्यानंतरच आपण काहीतरी प्रेडिक्ट करू ना. परंतु तिथं गेलं आणि तिथं भया आमचा रडूच राहिला. तिच्या सोबत पंकज होती, मुलगी असून रडाना, आणि बिचारा आमचा मानव. बरं ठीक आहे, मी पण हॉस्टेलमध्ये राहिलेलो आहे, रडू येतं बरं का, कारण की आपण पाहिल्यानंतर आई वडिलांमध्ये जातो. पण ते 1 दिवस रडायचं असतं, पण ते थोडा गोंधळलाच. हा 1 दिवसच गोंधळ, पण भावनिक झाला ना. आजोबा भेटायला आले तरी भावनिक होणार. म्हणजे जो अभ्यास, म्हणजे ज्याच्या प्रती ज्याची बुद्धिमत्ता आहे तसा अभ्यास तो गुरुकुलमध्ये नाही करू शकला. आणि या विद्यार्थ्यांवर आम्हाला पूर्ण अपेक्षा होती, तो नवोदयला नाही लागला. परंतु जे गुरुकुलमध्ये जे जे शिकलेले ते त्याला आज 100% कामं येतं. तिथलं गणित, तिथली सगळी बुद्धिमत्ता. मग आता गावात आल्यानंतर त्याच्या वडिलांची इच्छा होती बाबा इंग्रजीमध्ये आता मानव, गणितात 1 नंबर झाला ते, आता इंग्रजीमध्ये तो 1 नंबर झाला पाहिजे. आला आमच्या 10th बॅचला, त्याला पण चार्ट मिळाली. किती पडले भाई तुला? 100 पैकी 100. आता याच्यावर तुम्ही अंदाज लावा बरं, ज्या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 पडले, 3रीला कसा असणार आहे, तो 4थीला कसा असणार आहे. तो जर गुरुकुलमध्ये असा स्ट्रॉंग राहिला असताना आज तो आंब्याला राहिला असता. अनुराग घुले याच्यानंतर आंब्याला जाणारा दुसरा घुले ठरला असता मानव. परंतु थोडं भावनिक असल्यामुळं, आईवडिलांपासून पहिल्यांदा जात असल्यामुळं, घरातला अत्यंत लाडका असल्यामुळं, म्हणजे भाकर बी आई चुरून देते त्याला, आहे ना, एवढा लाडका. तर त्याच्यामुळं थोडा परिणाम झाला. अफाट बुद्धिमत्ता विद्यार्थी असलेला आहे मानव घुले. आणि मग 64 मध्ये किती पडले? 64 पैकी 64. बघा, 100 पैकी 100, 64 पैकी 64 आणि 43 मध्ये 60 पैकी 60. कशाच कमी नाही. आणि चुकी जुना विद्यार्थी असल्यामुळे ना ओळख आहे, बॉन्डिंग आहे. जेव्हा आपण फार काळ एकाच ट्युशनचा भाग राहतो, एक मैत्री होते ना, तर एक मैत्री आहे, बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळं खूप रागीट विद्यार्थी आहे. आणि कमी पडले की मग स्वतःच रागवतो, जिंकला की मग खूप हसतो, दुसऱ्यांना चिडवायला लागतो. तर असा आहे. तर याची पण शक्यता आहे 8 फेब्रुवारीला याच्या पण घरावर बॅनर लागायची शक्यता आहे. असे 2-3 विद्यार्थी आहेत. तर बाबांनो, तुम्ही खूप अभ्यास करा. बॅनर तर कोणाच्या तरी एकाच्याच घरावर लागणार. कोणाच्या लागेल माहिती आहे? जो सगळ्यात जास्त मेहनत करेल त्याच्या घरावर बॅनर लागण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर आता गेल्या 2, 2.5, 3 महिन्याचा काय तुमचा अनुभव होता हे आपण आता एकाकडून जाणून घेऊ. या माध्यमातून यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग निर्माण करण्याचा सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे. मुलं जर इथं बोलली तर उद्या त्याला शाळेत बोलतील, शाळेत बोलली तर उद्या त्याला जेव्हा बाहेर शहरात शिकायला जातील तिथं त्यांना हा बोलण्याचा अनुभव कामाला येईल. सगळ्यात आधी मानवच बोलणार आहे. मानव,
कसं वाटतंय नवोदय मध्ये करताना कसं वाटायचं आणि आता टेन्स मध्ये कसं वाटायचं? मी तेव्हा पहिला आलो होतो तेव्हा मला बेसिक मध्ये जमत नव्हतं. मग हळूहळू यायला लागलं. नंतर मी हुशार झालो. नंतर परीक्षा दिली, त्याच्यामध्ये पण मी पहिला नंबर घेतला. मग असं करत करत शेवटच्या परीक्षेत मी 2 नंबर मिळवला. नंतर मी 10th बॅचमध्ये आलो. सरने मला घेतलं. नाही का मला 100ची चार्ट दिली. मी त्याच्यामध्ये 100पैकी 100 घेतले आणि बक्षीस जिंकलं. व सरने 2 चार्ट दिले, त्याच्यामध्ये पण मी बक्षीस जिंकलं. स्वामी आमचे महाराज आहेत, बोलणार आहे. हा महाराज बोला. नाही बोला जे बोलते ते कसं वाटलं, वाईट वाटलं, चांगलं हे तर बोला ना. घ्या जसं येतं तसं आपलं. अरे जसं येतं अरे आपण पाळी कशी मारतो, गुंतत आहे का नाही, पाशीतच गुंतणार आहे. बोलायला तर आमचा 1 नंबर विद्यार्थी आदित्य. बोल अरे जसं वाटलं तसं बोल. अरे कमीत कमी वाईट वाटलं ऐका आदित्यचं ऐका. मी पहिल्यांदा सरकट ट्युशनला आलो. मी सोहम आम्ही येत होतो हनुमान त्यांच्यासोबत. तेव्हा मी रस्त्यावरून पोहलो. सर म्हणले 2-3 दिवस येऊ नको, तू मोठा झाला की. मग आम्ही आलो, त्या बेसिकमध्ये आलो. आम्ही सगळे लागलो, आम्हाला शिकता येऊ राहिलं. टेन्समध्ये आल्यावर काय झालं सांग. टेन्समध्ये आलो आणि सरने आम्हाला वाक्य ते शिकायचे. असं इंग्रजीचं वाचन ते येऊ राहिलं आम्हाला. वाचनच येऊ राहिलं का इंग्रजी येऊ राहिली? इंग्रजी बी येऊ राहिली. मला तर काय एखादं पुस्तक आणणार याच्या समोर ठेवून पाहू बरं, त्याला इंग्रजी वाचता येऊ राहिली का? थांब नाही आता. हा हे ते इंग्रजी पुस्तक जे म्हणला ना मला इंग्रजी. हा येऊ म्हणला इंग्रजी वाचता येऊ राहिली. आता पहा आता हे सगळं खोटं आहे. इंग्रजी काय वाचता येणार. हा खोटं बोलायचं नाही. हा चल माहीत घर ऐका आता तुम्ही. वाच. इट वॉज अँड अर्ली ईस्टर. अरे इट वॉज अँड ऐका अर्ली. काय अर्ली म्हणजे शब्द पाठ केला आपण लवकर. हा ईस्टर इन काय इन म्हणजे आत. द यार्ड्स लाई ले स्नो अँड काय अँड म्हणजे आणि अँड म्हणजे आणि. हा रील्स रॅन बरं. डून अरे डाऊन काय डाऊन म्हणजे खाली. अरे वर कशाचं. हा द विलेज हे सगळं खोटं होतं. आता तुम्ही पाहिलं काही वाचता येणार. इंग्रजी वाचनाचे 11 नियम जून महिन्यात आम्ही घेतले. तर त्या कशाला घेतो? नाही तू नाही वाचू शकत. तर हे सगळं खोटं होतं. बाया खूप मेहनत करावी लागते. तर हरकत नाही. 7वीला नाही जमलं, पुन्हा 8वीला बसायचं 10th बॅच. हो आणि पुन्हा 8वीला बी असंच करायचं. का गए थे तो काही नाही, क्या लाए तो कुछ नाही. सोम बोलणार बा आता जमलं काय मागचं सर्व. मागच्या वर्षी नेमकं काय झालं, यावर्षी काय झालं सांगतो. मी मागल्या वर्षी पहिल्यांदा आलतो तेव्हा मी पहिल्यांदा मंथनला बसलेलो होतो. त्यामुळं टेन्स आणि मंथनाचा लय लोड झालता. त्यामुळं मी ट्युशन सोडलं. नंतर आत्ता ह्या वर्षी आलो. मी 2 महिने माझ्या पप्पा म्हणले की तू जा आणि चांगलं कर. मी पप्पाचं ऐकून करायला लागलो. मला पहिल्या परीक्षेत 100पैकी 99 पडले होते. 100पैकी 97 पडले होते. नंतर सरने 64ची चार्ट दिली, त्याच्यात 64पैकी 64 पडले होते. 64 पडले होते. नाही खरंच सगळ्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलं. आता सर्वज्ञ रामेश्वर रोडी हा बोलणार आहे.
त्या 2 महिन्यात कसं वाटलं? मागच्या वर्षीचा अनुभव काय होता? मी बेसिकमध्ये आलो होतो तेव्हा मला सर म्हणले होते तू जर 4थीत आला असता आज तू नाही का मानव त्यांच्यासोबत असता. या वर्षी 2 महिन्यात कसं वाटलं? मला तेव्हा पहिली चार्ट मिळाली तेव्हा मला 100 पैकी 100 पडले आणि दुसऱ्या चार्टमध्ये 64 पैकी 64 पडले आणि या 50 गुणांच्या परीक्षेमध्ये मला 44 पडले. कृष्ण सांगणार आहे बा डायरेक्ट 9वी फाउंडेशन मधून 10th मध्ये येताना काय त्रास झाला, काय अवघड होतं, काय भारी होतं, काय आणि 10th खूपच अवघड आहे का सोपं हे पण सांग. अरे भैया तुझं खूप महत्वाचं आहे, तुझं म्हणणं खूप महत्वाचं आहे. मला पहिल्या म्हणजे 10th मध्ये आल्यावर खूप छान वाटले. मला वाटलं खूप अवघड असेल पण ते लय खूप सोपं होतं. पहिल्या परीक्षेत 100 पैकी 100 पडले, बक्षीस घेतलं. दुसऱ्या परीक्षेत मला थोडे कम पडले, मला अमृताने 3 चिडलं. मग मला खूप वाईट वाटलं. मग पुढच्या परीक्षेत मी पैकी घेतले. क्या बात आहे. शिवराज करते. शिवराज कसं वाटलं? बोल. तू बोल. लोकांना सांगतो म्हणजे टेस्ट किती गावकडे एवढंच का? टेस्ट सोपं गावकडे एवढंच का? तर अशा प्रकारे हे मुलं आहेत. तर आपण यांना खूप शुभेच्छा देऊ की मुलांनो एक तर डिसिप्लिन पाळा आणि हार्डवर्क करा. यशाचे 2 मंत्र एवढेच आहेत. तर मुलांनो पुन्हा भेटू नवीन रेकॉर्डिंगसह. तोवर खूप अभ्यास करा.